गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आता आम्ही निघालोय गणपतीपुळ्याला. म्हणजे इकडनं वेळणेश्वर. आता आम्ही आहोत शांताई लेक बाय रिसॉर्ट. काल स्टे केलेला इथं. रात्री थोडी इकडं फिरलो, गुहागर बीचला गेलो. आणि आता सकाळी आता निघालोय आम्ही गुहागरवरून वेळणेश्वर. वेळणेश्वरवरून हेदवीचा गणपती, तिकडनं जेटीने त्या साईडला जाऊन जयगड साईडला, तिकडनं गणपतीपुळे. आजचा असा आमचा पूर्ण रूट प्लॅन आहे. हा, हे लेफ्ट हँड साईडला आहे जे ते वेळणेश्वर MTDC. जसं डोंगरावर आहे आणि तुम्हाला हा समुद्राचा व्ह्यू मिळतो. इथनं हा समुद्राचा व्ह्यू मिळतो. पूर्ण टॉपला आहे हा MTDC वेळणेश्वर. आणि इथनं आता खाली गेल्याचे आम्हाला पूर्ण असा एक समुद्राचा मस्त व्ह्यू मिळेल. आणि तिथलं की बघायला आपल्याला समुद्र दिसायला लागला. उठलेला हो वेळणेश्वर बीचला. माझ्या डाव्या हाताला जे मंदिर दिसतं ते वेळणेश्वर मंदिर आहे. हा रस्ता मंदिराच्या बाजूने बीच साईडला जातो. आमच्या अगोदर आमचं बाकीचे मित्रमंडळी पण पोहोचलेले आहेत. तर थोडा वेळ इथं फिरू आणि आम्ही हेदवीच्या दिशेने निघू. बाईक इथं पार्क करून आम्ही निघालो समुद्राच्या दिशेने. हे आता आम्ही हेदवी दशभुजा लक्ष्मी गणपती या मंदिराकडे चाललोय.
ऊन भरपूर आहे. हे हेदवीचं दशभुजा गणपतीचं मंदिर. दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर. हा माहिती आहे. तर हेदवी दशभुजा लक्ष्मी गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आता इकडनं आम्ही गणपतीपुळ्याला जातोय. आता आम्ही आलेलो आहे तवसाळे जेटीला. हे इथं आपल्याला तिकीट मिळतं. बाईक असेल तर बाईकचं आणि आपलं वेगळं निघतं पॅसेंजर, आणि त्यानंतर त्यांना गाडीचा नंबर पण द्यावा लागतो. ही आता 2 वाजताची फेरी बोट आहे. आणि इथं आमच्या सगळ्या बाईक्स लागलेल्या आहेत. चौसाळ बोटीतनं आम्ही निघालो. फेरी बोटीने आम्हाला ह्या साईडला सोडलेलं, जयगड साईडला. आता जयगड वरून आम्ही निघालोय गणपतीपुळ्याला. जरा कॅमेराचा काहीतरी ग्लिच झालेला, ओव्हर हिटिंगमुळे बंद पडलेलं, त्यामुळे रेकॉर्डिंग करता आली नाही मला, आणि बॅटरी पण डाऊन होती त्याची. जो मी कॅमेरा वापरतो DJI Action 2 याचा एकच बॅड पॉइंट होतो ओव्हर हिटिंगचा. म्हणजे आपल्या क्लायमेटमध्ये ज्या हिशोबाने हे आता ऊन आहे तर लवकर, कारण की याची मेटल बॉडी असल्यामुळे हा हिटिंग लवकर होतं याची. हा जयगड पोर्ट हे JSW च्या अंडर येतं. आणि हे पोर्टवरती ॲक्च्युली कोल्ड स्टोरेज, कोळशाचं स्टोरेज होतं. ही छोटी छोटी गावं रस्त्यामध्ये.
हा बघा समुद्र. आहे उंडी बीच. हे कोकणातले अनटच बीच आहेत, व्हर्जिन बीच सारखे. जास्त कोण नसतं इथं. उन्हामुळे समुद्र बघवत नाही, कारण की त्याचा लेअर येतात डोळ्यावरती डायरेक्ट पाण्यावरती, असं चमकतंय. हा कोस्टल रूट आहे जो गणपतीपुळेपर्यंत कंटिन्यू आपल्याला समुद्र राहतो आपल्या उजव्या बाजूला. म्हणजे ही जी घरं दिसतात त्यांच्या मागे ज्या बागायती आहेत, जे काय आहे त्याच्या त्या साईडला पूर्ण समुद्र आहे, कंटिन्युअस आहे. मालगुंड करून गाव आहे. आदर्श शिक्षण. गणपतीपुळे 1 किलोमीटर. ओई का रे बाबा असा फिरलास? हे आलो आपण गणपतीपुळे मंदिरात. उधर हे गणपतीपुळे मंदिर. इकडनं जाता येतं आपल्याला. बाईक घेऊन आलो तर इथं पार्क करू शकता. आता आम्ही गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेऊन निघालोय.
इकडनं आता आम्ही आरेवारेला चाललोय. 20 मिनिटं इकडनं 8 किलोमीटर दाखवतोय. म्हणजे हार्डली 20 मिनिटाचा ड्राईव्ह आहे आरेवारे. वहाँ कसम रिफ्लेक्शन देख, रिफ्लेक्शन देगा क्या? हाँ क्या खतरनाक रिफ्लेक्शन गिर रहा है सन का. पानी में व्हाट अ व्यू. ये पॉइंट लिटरली सन देखने लायक है. इधर से ये सनसेट पॉइंट है, पर इधर रास्तों का काम चालू होने के कारण पूर्ण रस्ता असा डोंगर कापून बनवलेला आहे. हा दोन्ही साईडला बघितला तर पूर्ण पातळ आहे. आणि हा समुद्र कोकणचा समुद्र किनारा अति भव्य असा. इथली सुरूची वाडी पूर्ण ही सुरूच्या बागायत आहेत. झाड आहेत, सुरूची झाड आहेत लिटरली. आणि या साईडला सुरूच्या आता आम्ही पोहोचतोय ओशन फ्लाय झिपलाईन आरेवारेच्या इथं. ही समुद्राच्या वरनं झिपलाईन जाणारी ही पहिली कोकणातली झिपलाईन आहे. हा स्टार्ट पॉइंट आहे आणि तो तिथं एकदम एंड टॉवर दिसतं तिथं एंड पॉइंट आहे. आणि आपण त्या झिपलाईनवरून समुद्राच्या वरनं त्या साईडला जातो तेव्हा आपल्याला खाली आरेवारे बीच दिसतो. आता मी स्वतः ही झिपलाईन ट्राय करणार आहे. Take off, ready? After that, user participant, heavy break, over and out. Flat. Hey! मित्रांनो, मी हा ब्लॉग इथंच संपवत आहे. आपण पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आमच्या पुढच्या जर्नीसाठी.